हे गाइज वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत सेकंड इन्स्टॉलमेंट म्हणजेच की ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तर अशा महिलांना कधीपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे याबाबतची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत रहा। तर गाइज लाडकी बहीण योजनेअंतर्गत 80 लाख महिलांनी पहिला हप्ता जो आहे हा प्राप्त केलेला आहे। पहिला हप्ता म्हणजेच की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रितपणे 3000 रुपये एवढा लाभ त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला आहे। तर या महिलांनी जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेला होता आणि त्यांचा फॉर्म जो आहे हा अप्रूव्ह झालेला होता। त्याचमुळे ऑगस्ट महिन्यामध्ये 14 ऑगस्ट पासून या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये 2 महिन्यांची जी काही रक्कम आहे, जो पहिला हप्ता आहे हा प्राप्त झालेला आहे। परंतु ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरलेला होता किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तर अशा महिलांना कधीपर्यंत सेकंड इन्स्टॉलमेंटचा लाभ मिळणार आहे याविषयीची माहिती या कंप्लीट आर्टिकलमध्ये दिलेली आहे। तर गाइस तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्र राज्यातील 80 लाख पेक्षा जास्त महिलांना प्राप्त झालेला आहे। हा हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या एकत्रितपणे 3000 रुपये लाभ या स्वरूपात देण्यात आलेला होता। आता जो लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता आहे म्हणजेच की सेकंड इन्स्टॉलमेंट आहे, हे सप्टेंबर महिन्यामध्ये देण्यात येणार आहे। तो 4500 रुपयांचा असेल। म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचा एकत्रित लाभ त्यामध्ये देण्यात येणार आहे। तसेच ज्या महिलांना पहिल्या हप्त्यामध्ये 3000 रुपये प्राप्त झाले आहेत, अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये 1500 रुपये प्राप्त होतील। तर गाइस ज्या महिलांना ऑलरेडी 3000 रुपये पहिला इन्स्टॉलमेंट मिळालेला आहे, तर अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये 1500 रुपये प्राप्त होणार आहेत। परंतु ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला होता आणि त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तर अशा महिलांना 4500 डायरेक्टली 3 महिन्याचे जे काही एकत्रित लाभ आहे तो देण्यात येणार आहे। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचा जो काही एकत्रित लाभ आहे तो या महिलांना मिळणार आहे 4500 रुपये। तर त्यामुळे गाइस जर का तुम्ही जुलै महिन्यामध्ये सुद्धा फॉर्म भरलेला होता, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे किंवा ऑगस्ट महिन्यामध्येच तुम्ही फॉर्म भरला आणि ऑगस्ट महिन्यामध्येच तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तर अशा सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यात आणि ऑगस्ट महिना आणि जुलै महिना अशा तीनही महिन्यांचा एकत्रित लाभ देण्यात येणार आहे। डायरेक्टली 4500 रुपये हे एकत्रितरित्या त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। तर त्याच पद्धतीने गाइज कधीपर्यंत हा दुसरा हप्ता सेकंड इन्स्टॉलमेंट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, तर त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर गाइज तुम्ही पाहू शकता जरी 80 लाख पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राप्त झालेला आहे, तरी सुद्धा बरेच अशा महिला आहेत ज्यांचा अजूनही जो अर्ज आहे तो मंजूर झालेला नाही। काही ना काही कारणामुळे त्यांचा फॉर्म जो आहे हा डिसअप्रूव्ह होत आहे किंवा त्यांना त्यामध्ये काहीतरी अपडेट करायला लावण्यात येत आहे। तर त्यामुळे लवकरात लवकर जो काही अपडेटेशन आहे ते करायचे आहे आणि अप्रूव्हल झालेलं असेल किंवा डिसअप्रूव्ह सुद्धा झालेला असेल, तर तो कशा पद्धतीने आपण अप्रूव्ह करून घेऊ शकतो याविषयीची माहिती आपण पाहून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर फॉर्म जो आहे हा अप्रूव्ह करून घ्यायचा आहे 31 ऑगस्टपर्यंत। आणि त्याच पद्धतीने 3 महिन्याचा एकत्रित लाभ आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर। तर त्याच पद्धतीने मागील जो काही पहिला हप्ता होता, हा पहिला हप्ता 14 ऑगस्ट 2024ला देण्यात आलेला होता। त्यामुळे होऊ शकते की जो काही दुसरा हप्ता आहे ज्यामध्ये महिलांचे जे काही फॉर्म आहेत ते ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रूव्ह झालेले आहेत, तर अशा महिलांचे जे काही दुसरा हप्ता आहे हा दुसरा हप्ता देखील 14 सप्टेंबरपर्यंत कंप्लीट करण्यात येईल। त्यामुळे 14 सप्टेंबर 2024 पासून तुमचे जे काही दुसऱ्या हप्त्याचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल। त्यासाठी लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात येत आहे आणि या लाभार्थी यादीमध्ये महिलांचे नाव असेल त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार आहे। तर त्यामुळे गाइज लाडकी बहीण योजनेचा जो काही दुसरा हप्ता आहे हा 14 सप्टेंबर 2024 पासून पुढे मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 1.5 कोटीपेक्षा जास्त महिला पात्र असण्याची शक्यता आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महाराष्ट्रातील 80 लाख पेक्षा जास्त महिलांना प्राप्त
झालेला आहे। तसेच आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत आणि 45 लाख अर्जांवरती प्रक्रिया सुरू आहेत। तर उर्वरित अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि ते अर्ज परत सबमिट करून त्यावर प्रक्रिया आणि पडताळणी करून मंजुरीचे कार्य सुरू आहे। जर आपले नाव लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीमध्ये असेल तर आपल्याला आपला आधार क्रमांक हा बँक खात्याबरोबर लिंक आहे की नाही ते चेक करणे आवश्यक आहे आणि जर तो लिंक नसेल तर तो लवकरात लवकर लिंक करावा लागणार आहे, कारण की लवकरच आता पुढील जे काही यादी आहे ती रिलीज होणार आहे आणि सर्व लाभार्थी महिलांना सेकंड इन्स्टॉलमेंटमध्ये 4500 रुपये लाभ होणार आहे। जे काही रक्कम आहे ही रक्कम डायरेक्टली त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या पद्धतीने पहिला हप्ता जे काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ही मिळालेली होती त्याच पद्धतीने सेकंड इन्स्टॉलमेंट सुद्धा सर्व महिलांना मिळणार आहे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचे। तर गाइज 14 सप्टेंबर पासून तुमची जे काही रक्कम आहे हे तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात होऊ शकते, परंतु त्या अगोदर सुद्धा 31 ऑगस्टच्या नंतर सुद्धा कधीही तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही लाभार्थी 3 महिन्याची रक्कम आहे ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। जेव्हा केव्हा याविषयीची अपडेटेड महत्त्वाची माहिती समोर येईल तेव्हा मी नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती घेऊन येणार आहे। त्याचप्रमाणे गाइज 31 ऑगस्टला सुद्धा बऱ्याच महिलांच्या खात्यावर हे 3000 रुपये येणार आहेत, म्हणजेच की जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे, कारण की काही महिलांनी 31 ऑगस्टच्या अगोदर जे काही फॉर्म भरलेले आहेत तर अशा फॉर्मचे त्यांना जे काही अप्रूव्हल आहे हे मिळालेले आहे, त्यांच्या अर्जाची छाननी झालेली आहे। तर अशा काही महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये 31 तारखेला नागपूरमध्ये जे काही दुसरे राज्यस्तरीय DBT निधी वितरण सोहळा होणार आहे तर त्याद्वारे सुद्धा पैसे मिळण्याची शक्यता आहे, कारण की जे काही आपले अदिती तटकरे आहेत यांनी माहिती दिलेली होती की महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3000 रुपये पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। दुसरा राज्यस्तरीय DBT निधी वितरण सोहळा हा 31 ऑगस्ट नागपूरमध्ये होत आहे। ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केलेले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील असे अदिती तटकरे यांनी सांगितलेले होते। तर होऊ शकते गाइज की काही महिलांचे जे काही पैसे आहेत हे 31 ऑगस्टला सुद्धा 2 महिन्याचे रिलीज केले जातील, त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील किंवा एकत्रितरित्या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 3ही महिन्याचे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत, तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची माहिती समोर आलेली होती, हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तर गाइज काही दिवसांपासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ हे अपलोड होत नव्हते, काही तांत्रिक अडचणींमुळे व्हिडिओ बनवले जात नव्हते, परंतु आता जे काही अडचण आहे ही संपूर्णरित्या मिटलेली आहे। त्यामुळे आता रेग्युलरली तुम्हाला चॅनलवर व्हिडिओज मिळणार आहेत, म्हणून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि रेग्युलरली चॅनलवर अपडेटेड माहिती पाहत राहा। तर गाइज आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहितीसुद्धा आवडलेली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल।